SP स्पोर्ट्स संघाकडून. स्ट्राईकला येतो ऋषिकेश, नॉन स्ट्राईकला येतो प्रमोद. महालक्ष्मी एक्सप्रेस संघाचा पहिला गोलंदाज नटराज. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक घेऊन आला तो नटराज. पहिला चेंडू. इज अ गेम ऑन. स्टार्ट. मारण्याचा प्रयत्न. पाहूया या बॉलवर किती रन घेतात ऋषिकेश. एकच रन घेण्यात यश आलं ते ऋषिकेश याला. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर ऋषिकेश याने एक धाव घेऊन प्रमोद यांना बॅटिंग दिली आहे. पॉवर स्ट्राईकला प्रमोद आहेत. काय करतात प्रमोद. नटराज यांचा दुसरा चेंडू. उत्कृष्ट अशी काल खेळी करत त्यांनी श्रेयस फायटर विरुद्ध मॅच शेवटच्या चेंडूवर विजय करून दिली होती. खूपच बाहेर फेकलेला हा चेंडू आणि अशा तऱ्हेने हा वाईट. अवंतर धावामध्ये भर झालेली आहे. या एक धावेमुळे स्कोर झालाय तो 2. प्रमोद चौगुले यांनी काल संत गतीने खेळ खेळत लाडच्या चेंडूवर 6 मारून विजय केला होता. सुंदर असा बॉल ऑफ साईडला टाकून खेळलेला होता चेंडू. तितकीच चांगलीच क्षेत्ररक्षण म्हणावं. एक रन घेतली होती प्रमोद यांनी. स्कोर गेलाय तो 3 वर. या षटकातील तिसरा चेंडू. चांगलाच खेचून मारलेला हा चेंडू. पावा 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात ऋषिकेश यांना. इकडं वरी परत ऑफ साईडला मारायला चेंडू. इथं एकच धाव मिळालेली आहे. स्कोर झालाय तो 6. 4 चेंडूच्या मोबदल्यामध्ये स्कोर झालाय तो 6. स्ट्राईकला ते प्रमोद चौगले, नॉन स्ट्राईक ऋषिकेश. परत हा कॅच थोडा सुटलेला आहे. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल महालक्ष्मी एक्सप्रेस कडून. मॅच मध्ये बोललं जातं की कॅच विन टू मॅच विन. कॅच घेण्याचा प्रयत्न होता परंतु थोडस नवीन खेळाडू आहे. उचललेला हा चेंडू. पवा काय होतोय आणि इथं कॅच घेतलाय. सुंदर असा झेल घेतलाय तो डिकने. सुंदर कॅच. सुंदर गोलंदाजी नटराज यांची. ऋषिकेश परत जात आहे तंबूमध्ये. पवा त्यांची जागा घेण्यासाठी कोण येत आहे. सुंदर अशी गोलंदाजी नटराज यांनी केली होती महालक्ष्मी एक्सप्रेस कडून. एक ओव्हरच्या मोबदल्यामध्ये SP स्पोर्ट्स संघाचा स्कोर झालाय तो 7. 7 एक गडी बाद. स्कोर झालाय तो 7. एक गडी बाद झालेला आहे. त्यांची जागा घेण्यासाठी आलाय तो नूर. चांगलीच फलंदाजी करतोय तो नूर. त्यांची साथ देत आहे तो प्रमोद चौगले. स्कोर झालाय तो 7. एक ओव्हर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये स्कोर झालाय तो 7. आठ ओव्हरचा सामना. त्यामध्ये 2 ओव्हर पॉवर प्लेचे असतील. पॉवर प्ले मध्ये
दोनच फिल्डर बाहेर राहू शकतात. तर प्लेयर्स 30 यार्डच्या आतमध्ये. वैयक्तिक टोलगा संघासाठी दुसरं षटक घेऊन आला तो विशाल. राईट आर्म राऊंड द विकेट. फर्स्ट बॉल गो टू प्रमोद चौगले. परत लेग साईडला मारण्याचा प्रयत्न एकच डिक्लेअरच्या स्वरूपात मिळेल. या एक धावानंतर स्कोर झालाय तो 8. चांगलीच बॅटिंग करत आहे ते प्रमोद. SP स्पोर्ट्स पहिला चेंडूवर मारण्याचा प्रयत्न होता परंतु एकच धाव इथं मिळाली होती प्रमोद चौगले यांना. चला बॉल आलेला आहे. मॅच सुरू करा. स्ट्राईकला ती नोर आणि नॉन स्ट्राईकला ती प्रमोद चौगले. राईट आर्म ओव्हर द विकेट राऊंड द विकेट. मारा करत आहे तो विशाल नूरला. इथं बसून चालतं इकडे लाव इथं वर नाहीतर मग काय. समोर मारलेला हा चेंडू पवा काय होतंय. इथं एकच धाव घेण्यात आलेली आहे. तेवढीच चांगली फिल्डिंग सुधाकर कडून. स्कोर पोचलाय तो 9 वर. अद्याप यावरची 4 चेंडू बाकी आहेत. स्ट्राईक लावतो प्रमोद. बाबा काय करतोय. अवांतर धावामध्ये भर अशा तऱ्हेने वाईट. या वाईट वरनं स्कोर झालाय तो 10. अद्याप यावरचा तिसरा चेंडू प्रमोद चौगले यांना. परत टोललेला हा चेंडू एकच धाव मिळाली ते प्रमोद चौगले यांना. स्कोर झालाय तो 11. एक ओव्हर 3 चेंडू झालेले आहेत. स्ट्राईक लावतो नूर. चौथा चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु काही यश मिळालेलं नाही आणि आता वाईट. अतिरिक्त धावामध्ये भर. अद्याप यावरची 3 चेंडू झालेले आहेत. अजून 3 चेंडू बाकी आहेत यावरचे परंतु अतिरिक्त धाव जास्त देत आहे तिथे विशाल. परत ऑफ साईडला बॉल मारला होता परंतु मिस फिल्डिंग झाली आहे. एकच रन घेण्यात यश मिळाले ते नूरला. हा जो सामना होता तो महालक्ष्मी एक्सप्रेस वरचे SP स्टार. 5वा चेंडू प्रमोद चौगले यांना. ढकलून खेळण्याचा प्रयत्न. चोरटी सिंगल धाव घेतली होती प्रमोद यांनी. तिथेही मिस फिल्डिंग केली आहे आणि आताच्या 2 धावा. जिथं एकच धाव मिळणार होती तिथं 2 धावा मिळाल्यात. थोडस संत गतीनं परंतु स्कोर कार्ड हलवत चालले ते प्रमोद चौगले. मारण्याचा प्रयत्न परंतु इथं एकच धाव मिळेल डिक्लेअरच्या स्वरूपात. ओव्हर झालेली आहे.
किती स्कोर झाला मला? 2 ओव्हर समाप्तीनंतर स्कोर झाला आहे तो SP स्टार्स संघाचा 16. दोन ओव्हर नंतर स्कोर झालाय तो 16. एक विकेट गमावलेली आहे SP स्पोर्ट्स कडून. थांबायचं आहे. एक प्लेअर बाहेर गेलेला आहे. थोडस वेट वेट वेट. वैयक्तिक दुसऱ्या व संघासाठी तिसरे षटक नटराज. स्ट्राईकला येते नूर. मारण्याचा प्रयत्न. चांगलीच गोलंदाजी नटराज कडून. नाही दुसरा चेंडू नूरियाला आणि तो चकडा घेत सुंदर असा झेल पकडला तो रावसाहेबने. बाला सैतान का साला. सुंदर कॅच. अप्रतिम झेल घेत नूर वापस पॅव्हलियनकडे परत आहे. स्कोर झालाय तो 16. 2 ओव्हर 2 चेंडूमध्ये SP स्पोर्ट्स संघाचा स्कोर झालाय तो 16. त्यांची जागा घेण्यासाठी आलाय धनंजय. थोडस निराश असं परत जात आहे ते नूर. काही त्यांना अपयश आलेलं आहे. बॅटचा कडा घेत सुंदर असा झेल घेतला तो रावसाहेबने. धनंजय स्ट्राईकवर धनंजय आहे. परत मारण्याचा प्रयत्न होता धनंजयचा परंतु तेवढीच उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहेत ती नटराज. चांगलाच मारा करत आहेत ते नटराज. सुंदर अशी गोलंदाजी नटराज कडून. चांगलीच गोलंदाजी होत आहे परंतु इथं थोडस दिशाहीन गेंदबाजी आणि इथं एक अतिरिक्त धाव म्हणून वाईटच्या स्वरूपात. चांगलीच गोलंदाजी करत असताना थोडासा दिशाहीन चेंडू हा. स्कोर झालाय तो 17. परत मारण्याचा प्रयत्न होता धनंजय कडून परंतु हा बॉल खालीच राहिलेला आहे. बॅट्समॅनला काही समजलेला चेंडू नाही आहे. जितनी उम्मीद से गेंदबाजी कर रहे हैं अपने टीम के लिए नटराज. यहाँ पर स्ट्राइक पर है धनंजय. नॉन स्ट्राइक पर प्रमोद. उत्कृष्ट असा झेल होता परंतु घेण्यास अपयश आले ते नटराज याला. चांगलीच गोलंदाजी नटराज कडून. स्कोर पोचलाय तो 18 धावांवर. स्ट्राईकला येते प्रमोद. सुंदर अशी गेंदबाज. चांगला चेंडू प्रमोद यांना चकवलेला चेंडू काहीच कळायला नव्हता. इथं ओव्हर समाप्त झालेली आहे. 3 षटकाच्या मोबदल्यामध्ये SP स्पोर्ट्स संघाकडून स्कोर झालाय तो 18. नटराज थोडं आपलं असंतुलन खोवून देत नाहीत ओव्हरमध्ये आणि तितकीच चांगली गोलंदाजी केली आहे ती नटराजाने. वैयक्तिक पहिल्या व संघासाठी 4थं षटक नेताजी पाटील. ढकलून खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव. शाळेत झाली
स्कोर झाला तो 19. दुसरा चेंडू प्रमोद चौगुले यांना मारण्याचा प्रयत्न होता परंतु थोडस मिस झालाय आणि लेग पायच्या स्वरूपात एकच धाव. यहाँ पर स्ट्राइक पर है अभी धनंजय, नाउ स्ट्राइक पर है प्रमोद चौगुले. बॉलिंग का मारा कर रहे हैं यहाँ पर नेताजी पाटील. सुंदर असा हा आणि इथं तेवढीच चांगली क्षेत्ररक्षण थोडस गचाळ झालेला आहे आणि हा चौकार धनंजयच्या बॅट मधून आलेला हा चौकार. इथं बस की इथं बस की पाय सरकव ना पुढं ते मोबाईल घे इकडं मग. सुंदर असा मारलेला चेंडू परंतु इथं एकच धाव. किती झाला स्कोर या एक धावेमुळे स्कोर गेलाय तो 26. अद्याप यावरचा एक चेंडू बाकी आहे. स्कोर झालाय तो 26. थोडस संत गतीनं स्कोर पुढे चालवत आहे ते धनंजय आणि प्रमोद. सुंदर असा हा मारायला चेंडू समोरच्या दिशेने आणि आता कॅच घेतलाय तो धनंजयचा सुधाकर याने. चांगलाच कॅच घेतलाय तो सुधाकर याने. थोडस निराशजनक मध्ये चालले ते धनंजय. 6 मारण्याच्या प्रयत्नात आउट झाले ते धनंजय. चांगलीच गोलंदाजी म्हणाव नेताजी पाटील यांची. थोडस संत गतीने चाललेला तो SP स्पोर्ट्स. आणि त्यांची जागा घेण्यासाठी जात आहे तो सुशांत कुपटे. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत ते नितीन पोटे आणि मेघराज रणवरे. गडिंग्लज पंचक्रोशीतील नावाजलेले अंपायर नितीन पोटे लेग अंपायरचं काम पाहत आहेत. त्यांच्या या कामगिरीवरनं आम्हाला असं वाटतंय की त्यांनी काही दिवसानंतर चांगल्या चांगल्या ठिकाणी जाऊन अंपायरचं काम पाहावं. भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे क्रिकेटचा. चांगलीच अंपायर करतात ते नितीन पोटे. स्कोर झालाय तो 26. 4 ओव्हर समाप्त झालेले आहेत आणि SP स्पोर्ट्सचा स्कोर झालाय तो 26. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये स्कोर झालाय तो 26. आणि वैयक्तिक पहिल्या संघासाठी 5वे षटक घेऊन आलाय तो दीपक. एक अल्फेस्टू खेळाडू दीपक. स्ट्राइकला आहे ते प्रमोद. नॉन स्ट्राइकला आहे सुशांत कुपटे. ऑफ साईडला मारलेला चेंडू परत मिस फिल्डिंग झालेली आहे उत्तम कडून. इथं 2 धावा घेण्यात यश मिळालं ते प्रमोद चौगुले यांना. आतापर्यंत जितक्याही मॅचेस झाल्या प्रमोद यांच्या ते एक साईडनं चांगलीच खेळी करत सिंगल डबलनं आपला स्कोर वाढवत आहेत.
ढकलून खेळायला चेंडू परंतु इथे मिसफील्ड झाली होती महालक्ष्मीकडून. गौरवकडून मिसफिल्डिंग, तिथे 1 रन मिळालेली आहे आणि स्कोर गेलाय तो 29 वर. सुशांत ऑफसाईडला मारलेला हा चेंडू, 2च धावा. या 2 धावांमुळे स्कोर झाला तो 31. अद्याप या ओव्हर मधील 3 चेंडू अजून बाकी आहेत. सुशांत हा चांगलाच फलंदाज आहे. ऑफसाईडवर सुंदर असे षटकार मारतो. बॉल आलाय काय? महालक्ष्मी एक्सप्रेस SP स्टार हा जो सामना होता है या सामन्यातील 5वी ओव्हर. स्कोर झाला तो 31. हॅलो, हा बोल की रे. काय नाही रे, मॅच चालू आहे जरा आमच्या इथे. दिवस रात्र होय, आमचे डे नाईट चालू आहेत. डे नाईट होय, किती बक्षीस? 11,000 आहे. 11. घेतलेला आहे. पाहू आता दीपक इंजल काय करतात. उद्या संध्याकाळी रात्री. तेवढीच चांगली गोलंदाजी दीपक करत आहेत. स्ट्राईकला ते प्रमोद. 5वा चेंडू ढकलून खेळावा चेंडू. पाहू किती स्कोर होतोय. थोडस क्षेत्ररक्षण म्हणावं तसं चांगलं झालेलं नाही आहे. इथं 2 धावा घेण्यात यश मिळालं ते प्रमोद यांना. या षटकातील शेवटचा चेंडू प्रमोद याला. ढकलून खेळाला हा चेंडू. नटराजा डोक्याच्या वरून गेलेला हा चेंडू. इथं ओव्हर समाप्त झालेली आहे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर झाला होतो 34 का 35? 36. 5 षटकाच्या समाप्तीनंतर SP स्पोर्ट्स संघाचा स्कोर झाला होतो 36. थोडस संत गतीनं परंतु चांगल्याच रीतीनं प्रमोद खेळत आहे. जोपर्यंत स्क्रीजवर आहे तोपर्यंत धावाचा पाऊस हा बरसतच राहील. वैयक्तिक दुसऱ्या वेळ संघासाठी 6वा षटक घेऊन आले ते नेताजी पाटील. स्ट्राईकला येतो सुशांत कुपटी ना स्ट्राईक प्रमोद चौगले. पहिलाच चेंडू. इथंही कॅच सुटलेला आहे. थोडस मिसफिल्डिंग झाली आणि सुंदर असा झेल होणार होता परंतु झेल सुटलेला आहे. मारण्याचा प्रयत्न होता प्रमोद यांचा परंतु त्यांना काही बॉल काढायला नाही आहे. स्कोर झाला तो 37. लॉस ऑफ 3 विकेट्स. परत मारण्याचा प्रयत्न परंतु पाहूया काय होतंय. सुंदर अतिशय
अप्रतिम गोलंदाजी करत आहेत ते नेताजी पाटील. पूर्ण अनुभव आपला ते इथं झोकत आहेत. चांगलीच गोलंदाजी म्हणावं लागेल. चांगलाच बाहेरून मारलेला हा चेंडू सीमा रेषे बाहेर. उत्कृष्ट असा गगनचुंबी छक्का. चांगलाच चेंडू मारला होता प्रमोद यांनी. सेम शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु इथं एकच डिक्लेअरच्या स्वरूपात धाव आली आहे. या डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळालेली आहे ती प्रमोद यांना. चांगला शॉट, परंतु बघा झेल होतोय का, आणि तर झेल गेलाय सुशांत. मारण्याचा प्रयत्न होता परंतु तो काही एवढा सफल झालेला नाहीये, आणि सुशांत थोडस निराश जनेने ते परत तंबूत परत आहेत. एका बाजूने चांगलंच तटून खेळत आहेत ते प्रमोद. पूरी टीम की दामादार लेकर हुए प्रमोद चौगले जब तक वो स्क्रीज पर डटे हुए हैं तब तक स्कोर कार्ड हिलता रहेगा. स्ट्राइक पर है गणेश जाधव. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 7वें षटक घेऊन येत आहेत ते दीपक. स्ट्राइकला येते प्रमोद चौगले, नाटकला गणेश जाधव. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर झालेला आहे स्कोर तो 44. परत उचलून मारलेला हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावा. जोपर्यंत प्रमोद चौगले स्क्रीजवर आहे तोपर्यंत धावा ह्या वाढतच राहतील. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतात प्रमोद चौगले. पहिल्याच चेंडूवर अतिशय सुंदर असा मारलेला हा षटकार. या षटकारावरून स्कोर होतोय तो 50 धावा पूर्ण केल्या त्या SP स्पोर्ट कडून. मारण्याचा प्रयत्न, परंतु इथं बॅटची कडा घेत बॉल तिथेच गेलेला आहे. एक धाव घेण्यात यश मिळाले ते प्रमोद चौगले यांना. या एक धावेनंतर स्कोर झाला तो 51. परत समोर खेळलेला हा चेंडू गणेश यांच्याकडून तेवढीच चांगली क्षेत्ररक्षण सुधाकर कडून, आणि इथं एकच धाव घेण्यात आले ते गणेश जाधव कडून. स्कोर झालाय तो 52. मारण्याचा प्रयत्न पाहूया काय होतंय. चांगलीच क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल महालक्ष्मी एक्सप्रेस कडून. पहिला चेंडूवर 6 मारला होता, परंतु आता थोडस लय पकडली आहे दीपक यांनी. परत मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पाहू तेवढीच क्षेत्ररक्षण ही चांगलं महालक्ष्मी स्पोर्ट्स कडून. पहिल्या चेंडू नंतर पुढच्या तिन्ही चेंडूवर त्यांनी सिंगल धाव दिलेली आहे. चांगलीच गोलंदाजी म्हणावं लागेल. याही चेंडूवर एकच धाव, चांगलीच गोलंदाजी केलेली आहे. इथं ओव्हर समाप्त झालेली आहे. 7 ओव्हर समाप्तीनंतर स्कोर झालाय तो 55. चांगलीच गोलंदाजी डिकनं केलेली आहे. थोडस पहिला चेंडूवर
सिक्स खेचला होता, परंतु पुढच्या 5ही चेंडूवर सिंगल धावा दिले त्यांनी. या सामन्यातील शेवटची ओव्हर घेऊन येत आहे तो विशाल तहसीलदार. स्ट्राईकला येते प्रमोद चौगले, ना स्ट्राईकला येते गणेश जाधव. दोन्ही फलंदाज चांगलीच बॅटिंग करतात. पहिला चेंडू प्रमोद चौगले यांना मारलेला हा चेंडू पाहूया काय होतोय, परंतु 6 मध्ये जाऊन कॅच घेतला तो बापूने. सुंदर असा झेल घेतला होता, परंतु ते 6 मध्ये गेल्यामुळे हा 6. पहिल्याच चेंडूवर प्रमोद याने षटकार खेचलाय. स्कोर झालाय तो 61. परत मारलेला हा चेंडू एकच धाव. तो डिक्लेअरच्या स्वरूपात एकच धाव मिळेल. चांगला मारलेला हा चेंडू, परंतु इथं डिक्लेअरच्या स्वरूपात एकच धाव मिळते. स्कोर झालाय तो या एक धावेमुळे 62. थोडासा अजून इकडे मारला असता तर तो 6 मध्ये रूपांतर झाला असतं. प्रमोद यांची चांगलीच फलंदाजी म्हणावं लागेल. इथं बॅटची कडा घेत प्रमोद आउट झालेला आहे. चांगलीच झेल घेतलाय. सॉरी, बोल्ड आउट झाले. विशाल यांच्या चेंडूवर प्रमोद बोल्ड आउट झालेत. स्कोर झाला तो 62. चांगलीच फलंदाजी करून परत जात होते प्रमोद चौगले. त्यांची जागा घेण्यासाठी आले होते प्रमोद बोरावडकर. प्रमोद चौगले वैयक्तिक 37 धावाकडून आउट झालेत. प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी चांगलीच 62 अतुलनीय कामगिरी करत चांगलीच फलंदाजी केलेली आहे त्यांनी. वैयक्तिक 62. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव प्रमोद यांनी काढलेली आहे. स्कोर झालाय तो 63. अद्याप यावरची 2 चेंडू अजून बाकी आहेत. पाचवा चेंडू गणेश जाधव यांना. स्कोर झालाय तो 63. सुंदर अशी गेंदबाजी विशाल की जोर से. स्ट्राइक पर खेल रहे हैं यहाँ पर गणेश यादव. नॉन स्ट्राइक पर खड़े अभी प्रमोद बोरावडकर. 5वां गेंद गणेश यादव को. सुंदर ऐसा गगनचुंबी छक्का लगा हुआ है. लास्ट की गेंद पे सुंदर ऐसा 6 लगाते हुए स्कोर पहुंचा है 69 टू विन 17.
स्ट्राईकवर आहे अरमान किल्लेदार, नॉन स्ट्राईकवर आहे नटराज. पहिली ओव्हर का पहला गेंद खेल रहे वहां पर अरमान किल्लेदार. हल्के हाथों से खेला हुआ ये शॉट, यहाँ पर सिंगल रन निकालते हुए अरमान किल्लेदार. पहली ही गेंद पर अच्छे तरह से खेलकर एक रन चुरा लिया है अरमान किल्लेदार. यहाँ पर दूसरा गेंद नटराज, सुंदर, उतनी ही अच्छी क्षेत्ररक्षण. वैयक्तिक पहिल्या षटकातील तिसरा चेंडू नटराज यांना. नटराज यांना काहीच समजलेलं नाही. चेंडू तेवढीच चांगली गोलंदाजी उमेश सरांकडून होत आहे. त्याला कशाला पाठवून दिला कळलं त्याला माणूस दिला हे असं पाठवून. सुंदर, चांगलीच क्षेत्ररक्षण. 4 चेंडूमध्ये 2च धावा देत चांगलीच गोलंदाजी करत आहेत ते उमेश सर. वातावरण ही चांगलीच कडकडलेलं आहे. सुंदर असा पवा काय 2च रन. ऑफसाईडला मारलेला हा चेंडू 2च रन मिळाले तिथं. या 2 धावांवरून स्कोर गेला आहे तो 4. बॅटची कडा घेत पाठींच्या दिशेने गेलेला हा चेंडू एकच धाव. या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला तो 5. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटक घेण्यात येते संतोष उर्फ लारा. सुंदर असा चेंडू टाकला होता तो संतोष याने. सुंदर अशी गोलंदाजी लाराकडून होत आहे. संतोष ढकलून गेला चेंडू नटराजकडून सिंगल धावणार. थर्ड अंपायरचा निर्णय बघा काय होतंय. थोडस डिसिजन पेंडिंग. बघा थर्ड अंपायरचा काय निर्णय येते. नटराज थोडस आपलं संत गतीने धावत होते. तेव्हा काय होते थर्ड अंपायरचं डिसिजन काय होते. आउट. रन आउट झाले ते नटराज. त्यांच्या स्वतःच्या गलतीमुळे ते रन आउट झाले.
झाला रे 5 का 6. महालक्ष्मी एक्सप्रेस संघाचा स्कोर झाला तो 6. नटराजची जागा घेण्यासाठी आला तो दीपक. नटराज चांगलीच गोलंदाजी करत आहेत ते संतोष. पाहूया काय होते. आणि कॅच जिकडे गेले ते अरमान. स्लिप मध्ये कॅच गेला होतो अरमान यांचा. पाणी निघाला. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावं लागेल संतोष यांची. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू रनआउट, तिसरा चेंडू झेलबाद. चांगलीच गोलंदाजी म्हणावं लागेल संतोष सरांची. आरमान यांची जागा घेण्यासाठी आलाय तो सुधाकर. चांगलीच गोलंदाजी केली आहे ती संतोषाने. थोडस स्ट्राईक ला तो सुधाकर. परत बॅटचा कडा घेत पाठीमागच्या दिशेने गेलेला हा चेंडू डिक्लेच्या स्वरूपात एक धाव. सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत ते संतोष. चांगलीच गोलंदाजी लारा मार्फत होत आहे. थर्ड अंपायर कॉल. काय होतंय. थर्ड अंपायर कॉल डिसिजन. आणि हा वाईड आहे. अतिरिक्त धावामध्ये भर आहे. परंतु काय क्षेत्ररक्षक मध्ये स्टंपिंग झालंय का नाही. चांगलं स्टंपिंग केलेलं आहे. काय होतंय. थर्ड अंपायर डिसिजन. थर्ड अंपायर डिसिजन. काय होतंय. अजून निर्णय आलेला नाही आहे. संतोष सरांची चांगलीच गोलंदाजी म्हणावं लागेल. SP स्टार्ट करून काय होतंय. थर्ड अंपायरचा निर्णय काय होतोय तिचे वेट करत आहेत. इथं विकेट गेलेली आहे ती सुधाकर यांची. तेवढीच चांगली स्टंपिंग आणि इथं वाईट आहे. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न करत होते परंतु सुधाकर इथं चकवलंय. आणि चांगलीच म्हणावं लागेल गोलंदाजी संतोष उर्फ लारा यांची. चांगलीच किपिंग केली होती ऋषिकेश यांनी. जलद गतीनं चेंडू ओढून त्यांनी सुधाकर यांना स्टंपिंग आउट केलंय. बाहेर जातलेला हा चेंडू. बॅटमनचं नाव काय रे सांगा. स्ट्राईकला आहे तो संतोष. नॉन स्ट्राईकला आहे दीपक. परत ऑफ साईडच्या दिशेने बॅकवर्ड पॉइंटवर मारलेला हा चेंडू. 2 धावा घेत
बॅकवर्ड पॉइंटवर मारायला हा चेंडू संतोष यांनी. संतोष समोर खेळायला हा चेंडू पावा काय होतोय आणि हा चौकार. लॉंग ऑफवर उचलून मारलेला हा चेंडू. इथं 4 रन घेण्यात आलेले आहेत संतोष कडून. बॉलर बी संतोष आणि ते बॅट्समन बी संतोष आहे ना. स्कोर किती गेला? 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला होतो 14. अजूनही 36 बॉलला 56 धावांची गरज आहे ती महालक्ष्मी एक्सप्रेस संघाला. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरे षटक उमेश सर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत आहेत ते उमेश सर. स्ट्राईकला होते दीपक. नाही स्ट्राईकला होते संतोष. तिसरा ओव्हरमधील पहिला चेंडू चांगलाच मारलेला हा दीपकनं चेंडू. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा चेंडू. एकच धाव घेण्यात आली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग साईडच्या दिशेने मारायला हा चेंडू. दीपक यांच्या बॅटमधून एकच स्कोर मिळालेला आहे. परत त्याच दिशेने खेळायला चेंडू. एकच धाव. फुलटात गेलेला हा चेंडू काही फायदा घेता आलेला नाही आहे. या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. स्कोर पोहोचला येतो 16. स्ट्राइक पर है दीपक. नॉन स्ट्राइक पर है संतोष. ओके ओके. सो 14 झाला होता हो पहिल्या ओव्हरला. हा होय ना म्हणून मी 16 सांगायला. आमच्या खाली 16 जाईल. ओके 16. सुंदर विकेट इथं पडली आहे. चांगलीच गोलंदाजी केली आहे ती उमेश सरांनी. आणि दीपक थोडंसं काही निराश या विकेट देऊन परत तंबूत परत आहेत. पावा त्यांची जागा घेण्यासाठी कोण येत आहे. महालक्ष्मी संघाचं थोडस कालांतराने विकेट पडत चालले आहेत. पडशील की. त्यांची जागा घेण्यासाठी आला तो विशाल तहसीलदार. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसऱ्या षटकातील अद्याप 3 चेंडू बाकी आहेत. चौथा चेंडू घेऊन येत आहेत ते उमेश सर. विशाल तहसीलदारवाला. विशालांना चौथा चेंडू. उमेश सर पाहू विशाल काय करतोय. सुंदर असा चेंडू विशाल यांनी सोडलेला हा चेंडू डॉटच्या स्वरूपात.
5वा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता परंतु चकवला आहे चेंडू. या षटकातील बसायला मिळालं तर इथंच. शेवटचा चेंडू विशालवाला. चांगलाच मारलेला चेंडू सिंगल एक डिक्लेअरच्या स्वरूपात आणि तिसरे षटक इथं समाप्त झालेलं आहे. 18 का 17. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोअर झाला तो 17. अजूनही 30 चेंडूमध्ये 53 धावांची गरज आहे ती महालक्ष्मी एक्सप्रेस संघाला. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 4थं षटक टाकत होते संतोष उर्फ लारा. चांगलीच गोलंदाजी केली होती त्याने पहिल्या षटकात. संतोष स्ट्राईकला येते संतोष. नॉन स्ट्राईकला येते विशाल. पहिला चेंडू संतोष खेळतोय. पवा कॅच होतोय का. सुंदर असा झेल घेतलेला आहे. फर्स्ट टाइम अटेम्प्ट झाला नव्हता परंतु सेकंड टाइमला त्याने चांगलाच झेल घेतलेला आहे. काय नाव तिचं? प्रज्वल याने चांगलाच कॅच घेतलेला आहे. फर्स्ट अटेम्प्टला बॉल त्यांच्या हातातून सुटला होता परंतु सेकंड अटेम्प्टला चांगलाच त्यांनी परत कव्हर करत कॅच घेतलाय. संतोषची जागा घेण्यासाठी आले ते उत्तम बंदे. संतोष राणी चांगलीच गोलंदाजी करत आहेत ते SP स्टार कडून. दुसरा चेंडू उत्तम यांना. पवा उत्तम काय करतात. चांगला चेंडू उत्तम यांना काही समजलेलं नाही. बॅटचा कडा घेत इथं स्लिप मध्ये कॅच गेलेला आहे उत्तम यांचा. चांगलीच गोलंदाजी केली होती संतोषांनी. झिरो धावावर बाद झाले ते उत्तम. किती धावून घेतली रे आपण बरे. बॅटिंग साठी आलाय तो अवधूत. आता यांच्या 6 विकेट पडले काय. बॅटिंग साठी आलाय तो अवधूत. चांगलीच गोलंदाजी केली आहे ती संतोष उर्फ लारा. ढकलून खेळण्याचा प्रयत्न अवधूतचा. चांगलीच गोलंदाजी करत होते संतोष.
एस पी स्टार्ट कडून चांगलीच गोलंदाजी होत आहे. बॅटचा कडा घेत पाठींच्या दिशेने गेलेला चेंडू, एकच धाव. स्ट्राईकला येते विशाल. नो स्ट्राईक अवधूत. चांगलाच मारलेला हा चेंडू पवा काय होतोय आणि गगनचुंबी छक्का. बॉल दुसरा द्यायचा आहे. बॉल ओला झालाय. बॉल 4 ओव्हर ग्लेज गेलाच नाही बघ त्याचा. होय बॉलचा ग्लेज गेलाच नाही बघ अजून बी 4 ओव्हर झाले. स्कोर किती? 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला होतो 24. अजूनही 24 चेंडूमध्ये 46 धावांची गरज. 24 चेंडूमध्ये 46. त्या सॅक मधल्या आहे समोर काढ. किती रन दिले त्याने 2 ओव्हरला आणि विकेट किती काढले? हा संतोष उर्फ लारा यांनी आपल्या 2 ओव्हरमध्ये 15 धावा देत 4 विकेट घेतलेले आहेत. चांगलीच गोलंदाजी केली आहे त्यांनी. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 5वं षटक प्रमोद चौगुले यांचं. स्ट्राईकला येतो अवधूत, नॉन स्ट्राईकला येतो विशाल. राईट आर्म ओव्हर द विकेट. वाईट आणि 1 धाव अशा ह्या 2 धावा. स्कोर झाला येतो 26. बॉल द्यायचा आहे. स्कोर झाला तो 26. पहिला चेंडू अवधूतसाठी. मारण्याचा प्रयत्न परंतु ते चौथी धाव घेण्यात अपयश. चकवलेला चेंडू सुंदर असा अवधूतनं मारलेला हा चेंडू पावा तेवढीच चांगली क्षेत्ररक्षण होतं परंतु चौकार. या 4 धावांवरनं स्कोर गेलाय तो 30. अद्याप
यावर्षी 4 चेंडू बाकी आहेत. बॅटिंगसाठी आउट होत. सुंदर अशी गोलंदाजी. कमबॅक केलेला आहे परत. स्कोर झाला होता 30. या षटकातील चौथा चेंडू. बरोबर. बॅकवर्ड पॉइंटला मारलेला चेंडू अवधूत यांनी इथं 2 धावा घेण्यात आल्यात. अवधूत चांगलाच खेळत आहे बॅकवर्डवर. मिड विकेटच्या दिशेने मारलेला हा चेंडू थोडीशी मिसफिल्डिंग झाली होती. एकच धाव. या एक धावावरनं स्कोर गेला आहे तो 33. चेंडू आहे ना. या षटकातील शेवटचा चेंडू विशाल यांना. वाईट आणि एक अतिरिक्त धाव. शेवटचा चेंडू विशाल यांना. सुंदर असा बॉन्डच्या दिशेने मारलेला हा चेंडू 2 धावा पळून काढल्यात. ओव्हर समाप्त. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला आहे तो 37. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला आहे तो 37. बॉल घे. हळू जर पडशील. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला आहे तो 37. कोण ढासाळा. अजूनही 18 चेंडूत 33 धावांची गरज ती महालक्ष्मी एक्सप्रेस संघाला. स्कोर झाला होतो 37. 18 चेंडूत अजून 33 धावांची गरज आहे ती महालक्ष्मी संघाला. पुढचा जो सामना होणार आहे तो समर्थ टायगर वर्सेस सातवा होता. बॉलर नेम प्रज्वल. सुंदर अशी गोलंदाजी करतो तो प्रज्वल. वयाने लहान असला तरी चांगलीच गोलंदाजी करतोय प्रज्वल SP स्टार कडून. अजूनही ही मॅच महालक्ष्मी संघाकडून गेलेली नाही आहे. 18 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे. स्ट्राईकला आहे तो अवधूत. नॉन स्ट्राईकला आहे विशाल. बाबा प्रज्वल. नो बॉल
आणि सिंगल एक धाव पळून काढलेली अशा तऱ्हेने ह्या 2 धावा. फ्रीडचा मोका विशाल आला आहे. पवा काय करतो विशाल. मिरांच्या दिशेने मारलेला हा चेंडू एकच धाव घेण्यात आलेली आहे. परत नो बॉल आणि फ्री हिट असेल. थोडस दिशाहीन गेंदबाजी करत आहे तो प्रज्वल. चांगल्या गोलंदाजी करत आहे परंतु पवा एक्स्ट्रा कव्हरची आणि मिडअपच्या मधून मारलेला हा चेंडू इथं एकच धाव घेण्यात आलेली आहे. एक्स्ट्रा कव्हर आणि मिडअपच्या दिशेने मारलेला हा चेंडू एकच धाव. परत भावा काय होतंय वाईट आणि अतिरिक्त एक धाव. स्कोर पोचला तो 44. अद्याप यावरची 2 चेंडू झाले. स्कोर झाला तो 44. सुंदर गेम चांगलीच. परत कमबॅक केलं होते प्रज्वल यांनी. अद्याप 3 चेंडू बाकी आहेत. स्कोर झाला होता 44. अद्याप 26 धावांची गरज आहे 15 चेंडू मध्ये. सुंदर असा चेंडू चांगलीच कमबॅक केलं म्हणावं लागेल प्रज्वल याला. 4 चेंडू झालेले आहेत. अद्याप यावरची 2 चेंडू अजून बाकी आहेत. पहा प्रज्वल काय करतोय. फुलटॉस टाकलेला हा चेंडू एक धाव. या एक धाव नंतर स्कोर झाला होतो 45. या षटकातील शेवटचा चेंडू विशाल याला. स्कोर झाला आहे तो 45. बोल्ड सुंदर अशी एक गोलंदाजी प्रज्वल यांची. इथं विशालाला तांबूत परतावत. चांगलीच गोलंदाजी म्हणावं लागेल. सुरुवातीला थोडस दिशाहीन बाजी केली होती परंतु पुढचे 4ही चेंडू त्यांनी चांगल्याच लाईन और लेंथवर टाकलेले आहेत. 12 बॉलला 25 धावांची गरज आहे. सौरभ बॅटिंग साठी आला होतो. सौरभ नेताजी पाटील यांचे सुपुत्र सौरभ पाटील. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 7वे षटक घेऊन आला होतो प्रमोद. स्ट्राईकला होतो अवधूत. नॉस्ट्राईकला होतो सौरभ. सौरभ नेताजी पाटील. सौरभ का गौरव. गौरव आहे ना. गौरव सॉरी. स्ट्राईकला होते अवधूत. नॉस्ट्राईकला होते गौरव. गौरव नॉस्ट्राईकला होतो गौरव. स्ट्राईकला होतो अवधूत. दुसरा चेंडू काही समजलेलं नाही. हा चेंडू अवधूतला. सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत ते प्रमोद चौगले. अद्याप यावरची 4 चेंडू बाकी आहेत. तिसरा चेंडू अवधूतला. बॅकवर्ड पॉइंटवर खेळायला हा चेंडू एक धाव. बॅटिंग साठी तो
गौरव चौथा चेंडू प्रमोद यांचा गौरवला. सुंदर असा मारलेला शॉट झेलबाद झालाय. गौरव गौरवची जागा घेण्यासाठी आले त्यांचीच फादर्स नेताजी पाटील. पवा नेताजी पाटील काय करतात. स्ट्राईकला होती नेताजी पाटील. ना स्ट्राईकला अवधूत मारण्याचा प्रयत्न. चकवलेला चेंडू खरे सिक्स लगाने जा रहे थे नेताजी पाटिल पूरी तरह से असफल रह गए. विकेट क्लीन बोल्ड. दूसरे चेंडू पर उनको क्लीन बोल्ड निकाला है प्रमोद चौगले ने. यहाँ पर और समाप्त 7 और समाप्ति के बाद स्कोर जाकर पहुंचा है 45 का 46 सॉरी. इस मैच का आखिरी ओवर लेकर आ रहा है प्रज्वल. रावसाहेब पाटील काय नाव काय रे बालाचं. अभी बैटिंग के लिए आए हुए क्रीज पर राव साहब पाटिल. अगली मैच जो होने वाली है बाला राव साहब पाटिल. बाला राव साहब पाटिल. चारदा बोललो की मी मागाडून. नाउ स्ट्राइक पे राव साहब. स्ट्राइक पे अवधूत. इस ओवर का दूसरा गेंद दिशाहीन गेंद थोड़ी सी बाहर जाती हुई अतिरिक्त स्कोर में भर. स्कोर जाके पहुंचा है 48. बाला संघमालक 1 ला 100 रुपयाचं प्राइज नितीन पाटील कडून. एक जाव स्कोर पोहोचलाय तो 49. 2 बॉल झाले ना. लेग बाईज च्या स्वरूपात 1 धाव. बॅटिंग साठी आले ते रावसाहेब यांना प्राइज आहे. उत्कृष्ट असा गगनचुंबी छक्का मारला तर त्यांना 100 रुपयाचा प्राइज नितीन पाटील यांच्या उडून देण्यात येईल. सिंगल धाव. बालादादा झाला लाडचा चेंडू आहे. थोडस दिशाने गेंदबाज आणि इथं राईट. 50 झाला ना. स्कोर झाला ते 52. 2 चेंडूत 18 धावांची गरज. 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूत 18 धावांची गरज आहे. बालाला चांगलंच प्राइज लागलेला आहे परंतु इथं अवांतर धाव वाईट.
बालाला 3 बक्षीस आलेले आहेत. पवा लाटचा चेंडू बालाला मिळतोय काय? परत वाईट. दिशाहीन गेंदबाजी होत आहे ती प्रज्वलाची. थोडस प्रेशर प्रज्वलवर आलंय. परत हा वाईट. दिशाहीन गेंदबाजी करत आहे प्रज्वल. सलग 4 वाईट टाकलेत. स्कोर किती झाला? स्कोर झाला तो 55. 2 चेंडूत 15 धावांची गरज आहे. काय होतंय पाहूया. 5वा चेंडू प्रज्वल यांचा अवधूतला. सुंदर असा चेंडू खेळून काढलेला. एक धाव. बालाला 3 बक्षीस इथं आलेले आहेत. उत्कृष्ट असा 6 मारला तर गणेश जाधव यांच्याकडून 101 रुपये बक्षीस. नितीन पाटील यांच्याकडून 101 बक्षीस. प्रमोद चौगुलेकडून 101. सुशांत कुपटे 101. बाला गंगन चुंबे 6 400 रुपये घेऊन जातात का बघा. परंतु कॅच दिलेला आहे त्याने. बक्षीस काय मिळालेलं आहे आणि विकेट गेली आहे. या विकेट नंतर मॅच समाप्त झालेली आहे आणि एसपी स्पोर्ट्स यांनी 14 धावांनी ही मॅच जिंकलेली आहे. पुढचा सामना होणार होतो समर्थ टायगर वरचे 7व्या योद्धा. लवकरात लवकर टॉस साठी यायचा आहे.